नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याची सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती, ती आता संपलेली आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. याची घोषणा स्वतः माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेली आहे. नेमक्या काय म्हणाले आहे त्या ट्विटरमध्ये महिला व बालविकास मंत्री, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तसेच तुमचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कधी तुमच्या खात्यावरती क्रेडिट केला जाणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर लाडक्या बहिणींनो, बघूया काय म्हणाल्या महिला व बालविकास मंत्री सविस्तरपणे. तर हे बघा लाडक्या बहिणींनो, आदित्यताई तटकरे यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. तर यामध्ये काय देण्यात आलं आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. म्हणजे जे काही फेब्रुवारी महिन्याची वितरणाची प्रक्रिया आहे ते सुरू झाली आहे असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजे ज्या सर्व पात्र लाभार्थी आहे, लाडक्या बहिणी आहे, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसात जे काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे. हा ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती माननीय आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे, दिनांक 27 मार्च 2026 रोजी. म्हणजेच यावरून असे म्हणता येईल की लवकरच तुमचा लाडकी बहीण योजनेचा जे काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे येत्या 2 ते 3 दिवसात म्हणजे मार्च महिना संपण्याच्या अगोदर तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. तसेच लाडक्या बहिणींनी यामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेले आहे की जे काही पात्र लाभार्थी आहे, म्हणजे ज्यांच्या KYC झालेलं आहे आणि ज्या आधार कार्ड लिंक आहे, अशाच लाडक्या बहिणींना जे काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे. कारण DBT पोर्टलद्वारे हे पैसे तुमच्या खात्यावरती क्रेडिट केले जाते, त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार आहे असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महायुती सरकारचा दृढ निश्चय आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशी सुरू राहणार असा मला विश्वास आहे असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं. म्हणजेच यापुढेही लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार असे यामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. ही होती लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. तसेच हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल सविस्तर अपडेट समजून जाईल. चला तर लाडक्या बहिणींनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.